आज मुख्यमंत्री जेव्हा सदनात मराठा आरक्षणाबद्दल निवेदन करतील ते काहीतरी महत्त्वपूर्ण घोषणा करतील, ठोस पावलं असतील असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिलंय। मुंबईवर मराठा मोर्चा येऊन धडकलेला आहे। आपल्याबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आहेत। इतकंच नाही तर संसदेचं कामकाज सुरू असलं तरी मराठा जे खासदार आहेत ते देखील मुंबईत आलेले आहेत। सांगू शकाल की संसदेचं अधिवेशन सुरू आहे, पण आपण देखील मराठा मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत आला। आज मुंबईमध्ये मराठा समाजाचा मोर्चा आहे। हा मोर्चा पूर्व नियोजित आहे। इतर जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाल्याच्या नंतर आजचा हा जो मोर्चा आहे मुंबईतला एक मोठा मोर्चा आहे। मराठ्याच्या आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीनं आपली भूमिका पूर्वीच स्पष्ट केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीनं आपल्या कार्यकारिणीमध्ये ठराव घेऊन मराठा मोर्चाला आणि आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे। त्याचप्रमाणे सरकारसुद्धा सकारात्मक भूमिका सरकारनं घेतलेली आहे आणि कोर्टामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं अशाच प्रकारची सरकारची भूमिका आहे। आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे जे काही आमदार आहेत हे मराठा मोर्चात जाणार आहेत। यासाठी काही खासदार या ठिकाणी येटी नाना पटाले, आमचे सांगलीचे खासदार पाटील साहेब आलेत। आम्ही सगळेजण मराठा मोर्चाला समर्थन देतोय आणि पक्षाचं सुद्धा समर्थन आहे। आज अधिवेशन सुरू आहे। विरोधकांनी टीका केलेली आहे की सत्ताधारी पक्षाचे आमदार जे आहेत ते अशा पद्धतीने मराठा आरक्षणाची मागणी करत आहे आणि सरकार फक्त सोंग आणत आहे, सरकार आरक्षण देत का नाही। कोर्टात विषय असल्यामुळे सरकारला पूर्णपणानं स्वातंत्र्य नाहीये आरक्षण देण्याचा। हा विषय कोर्टात आहे आणि जोपर्यंत कोर्टातून हा विषय सुटणार नाही तोपर्यंत सरकारला सुद्धा एक निर्णय घेता येणार नाही। परंतु सरकारनं आपली बाजू कोर्टात मांडत असताना मराठ्यांना इतर जातीला धक्का न लागता आरक्षण द्यावं अशा प्रकारचीच भूमिका शासनानं घेतलेली आहे। विनायक मेटे आज स्वतः निषेधार्थ काळा टी शर्ट घालून आले। त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारची गती कुठेतरी कमी पडते मराठा आरक्षण द्यायला। ह्या आधीच्या सरकारने दिले नाही, हे सरकार फक्त प्रयत्न करते। या अगोदरच्या सरकारने मराठ्याला जे घाईगर्दीमध्ये आरक्षण दिलं गेलं ते कोर्टात टिकलं नाही। निवडणुका डोळ्यापुढे ठेवून दिले गेलेलं ते आश्वासन असल्यामुळं ते आरक्षण टिकू शकलं नाही आणि त्यामुळं आम्ही केवळ मताचं राजकारण न करता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आम्ही घेतोय। आणि आज आपल्या लक्षात येईल की मुख्यमंत्री महोदय काही घोषणा मराठ्यांच्या संदर्भात आज करणार आहे आणि मला असं वाटतं त्यातून नक्कीच रिलीफ मिळेल। मुंबईचे अध्यक्ष जो आझाद मैदानला गेले तेव्हा त्यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार झाला। कुठेतरी असं म्हणणं आहे अधिवेशन चालू आहे तर मग नेत्यांनी इथे येण्यापेक्षा अधिवेशनामधनं आरक्षण मिळवून द्यावं, सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी। असा धक्काबुक्की काही प्रकार झाला नाही। ते गेलेत आणि जाऊन पुन्हा विधिमंडळात आलेत आणि सर्व आमदारांनी विधिमंडळामध्ये सुद्धा एकत्र येऊन त्या ठिकाणी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे। पण कुठेतरी मोर्चामधनं जी भाजपावर टीका होते की भाजपा दुतोंडी भूमिका घेते, सरकार त्यांचं तरी आरक्षण देत नाही आणि दुसरीकडे भाजपाचेच आमदार सांगतात की आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे। आमचा सगळ्यांचा आरक्षणाला पाठिंबा आहे। सरकारने स्पष्टपणानं भूमिका घेतली आहे, पक्षानं आमच्या भूमिका घेतलेली आहे। परंतु हा विषय कोर्टात असल्यामुळं विधानसभेला सुद्धा हा निर्णय घेता येत नाही जोपर्यंत कोर्टाचा निर्णय लागत नाही। मोर्चेकरी जेव्हा नागपूरला आले तेव्हा देखील त्यांना आश्वासन मिळालं। आता मोर्चेकरी महाराष्ट्राच्या राजधानीत आलेत, आज त्यांना काही आश्वासनच मिळणार आहे की काही ठोस कारवाईचे संकेत आहेत? नक्कीच आज काही कारवाईचे ठोस निर्णय होतील अशी मला स्वतःला अपेक्षा आहे। मुख्यमंत्र्यांशी आमची चर्चा झाली आणि आज काही ना काही ठोस आश्वासनं मिळतील। म्हणजे मराठा मोर्चा तुम्ही आश्वासित करताय की आजचे जे मोर्चेकरी आहेत त्यांना सरकारकडनं चांगल्या पद्धतीची कारवाई मिळेल? नक्कीच मिळेल। तर हे होते भाजपा प्रदेशाध्यक्ष ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की सरकार जे आहे ते सकारात्मक आहे आणि आज मोर्चेकरांना ठोस कारवाईचे जे आहेत ते सकारात्मक संकेत सरकारकडनं मिळणार आहे। रश्मी पुराणिक, एबीपी माझा, मुंबई।